तर मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी धणे, जिरं आणि सोप थोडी हलकीशी तव्यावर भाजून घेतलेली आहे आणि 4 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच तांदळाचं पीठ, थोडं जिरं आणि चवीनुसार मीठ, थोडी अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट, थोडंसं चिमूटभर मसाला आणि ओवा। छानपैकी बेसन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं भज्याला भिजवतो तसंच भिजवून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे हे पातळ थोडं भिजवून घ्यायचं। आणि बटाटे उकळून घेतलेले, साल काढून घेतलेले, खूपच गरम आहे, हात भाजत आहे, तर मॅशरच्या सहाय्याने आपण आता बटाट्याला मस्तपैकी मॅश करून घेऊया। पहा, छान मॅश केलेला आहे। 2 कांदे कापून घेतलेले हाताने असे कुस्करून त्यामध्ये टाकायचा आणि हा सांबार आणि हिरवी मिरची मस्तपैकी बारीक कट करून मसाल्यामध्ये टाकून द्यायचा। आलूचा मसाला बनवत आहोत आपण। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि हे पहा 1 चम्मच लाल तिखट आणि थोडं ओवा टाकलेला आणि जे आपण मगाशी पावडर बनवलं होतं ते पण टाकून दिलेलं आहे, धणे सोपीचं। आणि आता कढई ठेवून द्यायची, तेल तापायला ठेवत आहे आणि मसाला आपला रेडी आहे आलूचा। तर ही स्लाइस घेतलेली आहे ब्रेडची आणि हा मसाला ब्रेडच्या साईजवर असा भरून घ्यायचा। छानपैकी दाब देऊन मस्तपैकी असा पूर्ण ब्रेडला भरून घेत आहे आणि त्यावर आणखीन एक दुसरी ब्रेड मस्त अशी ठेवून हाताने थोडी दाब देऊन आणि हे अशा प्रकारे कट करत आहे। एका ब्रेडचे 2 भाग करून त्यामध्ये बॅटरमध्ये बेसनाच्या आपल्याला भिजून घ्यायचं आहे। पहा, थोडं पातळच असं बेसनाचं मिश्रण पाहिजे। पाहू शकता थेंब कसे बेसनाचे पटापट खाली पडत आहे आणि ह्या 2 ब्रेडच्या अशा 2 स्लाइस केलेल्या आणि तेलामध्ये तळण्यासाठी टाकून दिलेल्या आहे आणि अशा आपण 4 सुद्धा स्लाइस करू शकतो। आणि हे पहा, छानपैकी आता दुसऱ्या ब्रेडच्या मी 4 स्लाइस केलेल्या आहे आणि ह्या छान वाटत आहे 2 पेक्षा। आणि त्यामध्ये मी थोडी हिरवी मिरची तळून घेत आहे आणि हे झाला आपला ब्रेड पकोडा रेडी। तर मंडळी, पहा कसा दिसत आहे आपला ब्रेड पकोडा। तर या मग खायला। अशाच तर नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का।